ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरयङ्गैतुष्टवांसस्तरुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षररिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्वागत करते। त्याचबरोबर आदरणीय संतोष भाऊंना विनंती करते की त्यांचा आपण सन्मान करायचा आहे। आपल्या परिसरामध्ये 4-5 दिवसापासून मोठा महायज्ञ संपन्न झालाय आणि स्वामींचं नवीन मंदिर साकारलं गेलंय। आज दुपारीच 30-40 हजार भाविकांच्या समूहामध्ये यज्ञ याग विधी सगळा संपन्न झाला आणि विशेष बाब आहे की महाराष्ट्रामध्ये मला वाटते संतोषजींच्या मुखातून तुम्ही पहिल्यांदा स्वामींच्या कथेचं पारायण ऐकताय, स्वामी कथा ऐकताय। मला वाटतं आज कितवा दिवस आहे, 7वा दिवस आहे कथेचा। एकदा संतोषजींसाठी जोरात टाळ्या वाजवा। मैंने तो उन्हें देखा है वो ठाकुर जी को लेके आए, जिसके साथ ठाकुर है उसको तो कुछ कम ही नहीं पड़ सकता। राधे राधे। आणि कथेचं वैशिष्ट्य आहे की कुठलीही कथा ठाकूरजींशिवाय केली जात नाही। पहिली श्रीकृष्णाची पूजा आणि मग जशी काही ती कथा भगवान श्रीकृष्णच तुमच्या मुखातून सांगतोय। आज संतोषजींच्या मुखातून तुम्ही जे ऐकणार आहे तर ते त्यांचं स्वतःचं काही नाही आहे, ते स्वामींनी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याकडनं वधून घेतलेलं सगळं असणार आहे आणि तो तुमच्यासाठी एक आशीर्वाद असणार आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी। खरं तर आज माझं थोडं भाग्य कमी पडलं आहे की मी याच्यानंतर थांबू शकणार नाही आहे कथेला। तुम्ही सगळे भाग्यवान आहेत, पण कधीतरी नक्की मी कथेचा आनंद नक्की घेईन। इथं आलो त्यावेळेला मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटलं की खरं तर स्वामी तिथं बसलेले आहेत, त्यामुळं प्रसन्न वाटणं साहजिक आहे तुम्हाला पण मी मुद्दामच्याला कुणाला सांगितलं नव्हतं। मी थेट मंदिरात गेलो, नंतर शुभम बाकी सगळेच सेवेकरी आले, विशेष करून आमच्या मावशी आल्या, दर्शन झालं, आरतीचा पण लाभ भेटला आणि आता ठाकूरजींचं, संतोषजींचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन मी पुढे निघणार आहे। कारण कदाचित मला परमेश्वरानंच सांगितले तू थांबू नको, चालत राहा, काम करत राहा, तुझा एक ना एक क्षण महत्त्वाचा आहे। त्यामुळं मला जास्त वेळ एका जागेवर बसवत नाही। पहिली गोष्ट बसवत नाही म्हणजे कमरेचा वगैरे आजार नाही तर तुम्ही म्हणाल की हा आजार आहे की सतत आता याच्यानंतर 3-4 कार्यक्रम आहे, ते कार्यक्रम करायचे, घरी रात्री 12-1ला पोचायचं, परत दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू। खरं तर या केंद्रामध्ये माझ्या पत्नी इथे येऊन गेल्या होत्या, निवडणुकीच्या आधी येऊन गेल्या होत्या त्याच्यानंतर पण मला वाटतं शुभम बरोबर आल्या त्या। पण मी पहिल्यांदा आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं। आता मला कधी वाटलं की यायचं इथं थांबायला तर मी नक्की न सांगता येईन इथं संतोषजी। कदाचित तुम्हाला पण नाही सांगणार नाही मी, कारण आता भक्त निवास आहे, सगळी एवढी सगळी सुविधा आहे आणि तुम्ही तर सगळे सेवेकरी इथं आहेतच।
आता तुम्हाला कथेचा लाभ घ्यायचा आहे. खरं तर ते का मला म्हटले काय माहिती, आशीर्वचन इतका काय मी मोठा झालेलो नाही आहे, पण तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी, कथेसाठी मी माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाश्यवदनं कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्राण्डुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ॐ शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मौलोचन्द्रदलं गले च गरलं जूटे च गङ्गाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामाङ्गे ददतं नमामि सततं प्रालये शैलात्मजं भक्तक्लेशहरं स्मरं हरं कर्पूरगौरं परम्. अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदमं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवतार उदंड होती सवेची मागुती विलया जाती तैसे नवे श्री दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असेना. अनेक अवतार होतात आणि जातात, सवेची मागुती विलया जाती तैसे नवेची श्री दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असेना. दत्तप्रभूंचा आविष्कार हा सत्ययुगामध्ये झाला आणि आपल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या नावाने त्यांनी जगाचा उद्धार करण्यासाठी अनेक अवतार घेतले आणि अशा पद्धतीने अनेक अवतार घेत असताना आज कलियुगातला श्री स्वामी समर्थ हा आविष्कार आणि या आविष्कारातून स्वामींनी सामान्यातल्या सामान्य दृष्टातला दृष्ट लोकांना अनुभूती देऊन त्यांना सन्मार्गाला लावलं आणि
त्यांचा मध्ये असलेला जो दृष्टपणा आहे, वाईटपणा आहे, वाकडेपणा आहे, तो कसा घालवला यात पण प्रत्येक लीलेमधून आपण बघतोय. हा अवतार जरा आगळा वेगळा आहे. रामचरित्र, कृष्णचरित्र जर वाचलं ते सुद्धा भगवंतांच्याच लीला आहेत, पण ह्या कलियुगामधल्या त्या लीला त्या समजण्यासाठी सुद्धा त्याला खूप नम्रता, विनयशीलता, भक्तिभाव असेल त्यांनाच ही कथा कळेल. चमत्कार करून दाखवणं हा स्वामींचा मुळीच उद्देश नव्हता. आणि आपल्या कथेचाही उद्देश करमणूक नसून कलियुगामध्ये भगवंताचा जो आविष्कार आहे एकदम साधं सोपं, जसा भाव असेल जिथं असेल तिथं स्मरण केल्यानंतर जो देव पावतो, जे परब्रह्म पावतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. कालपर्यंत आपण सत्ययुगापर्यंत पासून तर आतापर्यंतच्या अनेक लीला आपण बघितल्या. आणि काल स्वामी महाराज मंगळवेढ्यामध्ये आले आणि मंगळवेढ्यामध्ये आल्यानंतर तिथं का आले, कसे आले हे आपल्या सर्वांना विदित आहे. तरी पण काहीसा भाग आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि कथेच्या आरंभी भगवंताचं आपण स्तवन केलं, स्तुती केली. स्तुती माणसाला जशी प्रिय आहे तशी भगवंताला सुद्धा प्रिय आहेत. त्याला स्तोत्र म्हणतो. स्तोत्र म्हणजे काय? भगवंताची स्तुती तर आहेच, पण ती स्तुती कशी असते? ॲज इट इज, जसे आहे तसे. आणि आपली स्तुती कामापुरती आहे की नाही? काम नड पडली का मग खूप स्तुती करतो आपण एखाद्याची, आणि चुकीची स्तुती करतो. पात्रता नसलेल्या व्यक्तीला आपण देव बनवून टाकतो किंवा खूप मोठं करून टाकतो. म्हणून आज ते परब्रह्म भगवान कुठलाही अवतार घ्या, राम अवतार घ्या, कृष्ण अवतार घ्या, अनेक अवतार जे झाले, दत्त अवतार घ्या, जिथं नाम तिथं देव. म्हणून नाम सुद्धा देव आहेत. म्हणून कथेची सुरुवात आपण नामाने करूया. जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय राधा
समर्थ महाराज हे राजूरवरून मंगळवेढ्याला आले. मंगळवेढ्याला स्वामी महाराज 12 वर्ष राहिले. आणि काल आपण बघितलं ह्याच मंगळवेढ्याला येण्याच्या अगोदर अंबेजोगाई म्हणून या ठिकाणी मुलीचा मुलगा केला, आशीर्वाद दिला, लग्न झालं, तुला 2 मुलं होईल आणि प्रज्ञापुरी म्हणजे अक्कलकोटी तू येऊन मला भेट असं म्हणून त्याने नंतर संन्यास घेतला आणि गिरनारला साधना करण्यासाठी निघून गेले. हे अलौकिक लीलांचा खजाना या स्वामी चरित्रात आपल्याला बघायला मिळतो. महाराज नंतर मंगळवेढ्याला आले. या मंगळवेढ्यामध्ये काल आपण बघितलं चोखा महाराजांचं. आणि ह्याच मंगळवेढ्यामध्ये ही कर्मभूमी चोखा महाराजांची. खालच्या जातीचा म्हणून खूप हिणवलं. सज्जनो, आपल्या धर्मामध्ये जातीभेद नाहीये, वर्ण व्यवस्था आहेत. तुकोबाराय कोण होते? कुंभी मराठी. सावता महाराज कोण होते? माळी कांदा मुळा भाजी भाकरी अवघी विठाई माझी म्हणणारे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. अवघा झाला माझा हारी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवधूत चिंतन गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 55 आणि 56 या सालामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. जनावर मरू लागले, माणसं मरण्याची वेळ आली. आणि हे दामाजी पंथ त्या कालावधीमध्ये बिदरच्या बादशाकडे नोकरीला होते. बहामनी सुलतानाकडे दामाजी पंत हे पंढरपूर मंगळवेढा भागाचे काम विस्तार म्हणून काम बघत होते. आणि घडलं काय, एवढा मोठा दुष्काळ पडल्यानंतर आता गोरगरीब जनता मरण्याची वेळ आली. आणि एक दिवशी एक पंढरपूरवरून एक ब्राह्मण पुजारी त्यांच्याकडे अन्नाची भिक्षा मागितली. आणि पंतांनी त्यांना जेवू घातले आणि पुरेसे धान्य दिले. आणि त्यांनी हा विचार केला, उपाशी पोटी अनेक लोक मरणार आहेत अन्न मिळालं नाही म्हणून. आपण असं करूया, इतर लोकांचे प्राण वाचतील. जो बिदरच्या बादशाह आपल्याला शिक्षा देईल, मृत्यूदंड देईल, पण सर्वांचे प्राण वाचतील माझ्यामुळं. हा एक व्यापक विचार त्यांनी केला. आणि जे अन्नधान्याचे जे भंडार होते त्यांनी लोकांसाठी खुले केले. आणि मंगळवेढा पंढरपूरमधले अनेक जे गोरगरीब ज्यांना अन्नधान्य मिळत नव्हतं त्यांना अन्नधान्य वाटून टाकलं. अर्थात ही बातमी त्यावेळेसच्या त्या सुलतानाला कळाली. आणि दामाजी पंथांच्या समूळ मालाची त्यांनी
रक्कम वसूल करण्याचं ठरवलं. जो माल त्यांनी वाटून दिला त्या बदल्यात याची संपूर्ण संपत्ती जप्त करा आणि ती संपत्ती परत नाही केली किंवा तेवढी रक्कम जर परत केली नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आणि आता दामाजी पंत हे काय देऊ शकत नव्हते एवढी मोठी रक्कम त्या कालावधीमध्ये, 1.25 लाख रुपये. आणि त्यावेळेस भगवान पांडुरंगांनी एक विठू महार नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन त्या सुलतानाकडे गेले भगवान पांडुरंग. आणि दामाजी हा माझा मित्र आहेत, त्याने मला सांगितलं की माझी ही जी रक्कम आहे तू देऊन टाक. सुलतानाला ती रक्कम दिली आदल्या दिवशी, ज्या दुसऱ्या दिवशी त्याला मृत्यूदंड द्यायचा होता. आदल्या दिवशी रक्कम दिली आणि सुलतानाने ती संपूर्ण शिक्षा त्यांची कॅन्सल केली. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कळालं दामाजी पंथांना की तुमची शिक्षा कॅन्सल झालेली, तुमचा एक विठू महार नावाचा मित्र आला, त्याने 1.25 लाख रुपये दिले आणि त्याने तुमचं नाव सांगितलं. त्यावेळेस दामाजी पंथांना कळालं की मी तर सांगितलेलं नव्हतं, साक्षात भगवान पांडुरंगांनी मला मृत्यूदंडाच्या शिक्षेतून वाचवलं. अशा पद्धतीने भगवंत संत कान्होपात्रा, ह्याच ठिकाणी संत कान्होपात्रा, तिची आई जी श्यामा नावाची एक गणिका म्हणजे वेश्या होती. जास्त सविस्तर ते चित्र सांगत नाही, चरित्र सांगत नाहीयेत, परंतु कान्होपात्रा तिला थोडीशी समज आल्यानंतर तिला कळालं, दिसायला ती सुंदर होती, की आपल्याला हा देह व्यापार आपल्याला करावा लागणार आणि एक दिवस असंच आपण मरून जाणार. आणि एक दिवस योगाने तिथं एक सत्संग होता. लहानपणी त्या कान्होपात्राने तो ऐकला आणि ऐकल्यानंतर तिच्या मनामध्ये ते लहानपणीच बसलं का भगवान कृष्ण पांडुरंग हे सर्वश्रेष्ठ आहेत. नरदेहाची सार्थकता जर कशाने जर होत जर असेल ती म्हणजे परमेश्वर प्राप्तीने. नरदेह प्रत्येकाचा जाणार आहे, पण तो मृत्यू येण्याच्या अगोदरच आपण नरदेहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि मग नंतर तिला हळूहळू त्रास वाढत चालला. ती नृत्य करत नाही म्हणून तिची आई त्रास द्यायला लागली. बाकीचे पण बराच मोठा इतिहास आहे. आणि एक दिवस ही कान्होपात्रा पंढरपूरला वारीला, तिथून अनेक लोक जात असताना त्यांच्यामध्ये सामील झाले आणि एक दिवस त्या पांडुरंगामध्ये विलीन होऊन गेले. असं हे कान्होपात्रेचं असलेलं तिथं जन्मस्थानही मंगळवेढ आहेत. साधू गोविंद बाबा, मोहिनी बुवांचे स्थान आहेत, बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, आणि अशा पद्धतीने अनेक यशवंत मामलेदार आपण जे स्वामी चरित्रामध्ये वाचतो त्यांची भेट मंगळवेढ्याला झालेली आहेत. देव मामलेदार म्हणतो आपण त्यांना. एक दिवस हे देव मामलेदार सटाण्याचे 1504 साली त्यांचा जन्म झाला होता चाळीसगावला. आणि त्यावेळेस भगवान स्वामी समर्थ महाराज अनेक विध करीत असताना, लीला करीत असताना एक दिवस स्वामी महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. भगवान पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं आणि अरे मला भेटायला कधी येणार, अक्कलकोटला, असं म्हणून एक शालिग्राम दिला. सकाळी उठले आणि खरोखर उठून पाहतो तर शालिग्राम ओरिजिनल त्यांच्या हातामध्ये आलेला होता. हे यशवंतराव भोसेकर मागच्या जन्मातले दामाजी पंत.
आपण हे चरित्र बघत असताना स्वामींची मागच्या जन्मातली कुठेतरी अशी लिंक लागून राहिली बघा. मी कालही बोललो की तुमचं आमचं सर्वांचं काहीतरी स्वामींचं पूर्वजन्मातलं नातं आहेत, ऋणानुबंध आहेत. कुठल्या तरी रूपामध्ये आपण स्वामींशी पूर्वी भेटलेलो आहेत. तुम्ही आम्ही सर्वांना कधीतरी भेटून गेलेलो आहेत पूर्वी. नाहीतर एवढे लोक असताना आपलीच का बरं ओळख व्हावी? आपल्या जीवनामध्ये काय असे जे असतील, जे लोक तुम्ही चांगलं म्हणाल, तुम्ही कोणी वाईट म्हणाल, हे लोक का यावे? हे पूर्वजन्माच्या ऋणानुबंधातून सज्जन हे घडत असतं. म्हणून पूर्वजन्मीचे संचित भेटी झाली अकस्मात, आता तुटत तुटेना तंतू प्रीतीचा सुटेना. पूर्वजन्मीचं हे संचित असतं. आणि आजही तुम्ही आम्ही हे स्वामींच्या कथेला, स्वामी सेवेमध्ये जे आलोत, हे पूर्वजन्मीचं संचित, हे पूर्वजन्मीचं पुण्य आहेत सज्जनो. आणि हे सोलापूरमधील त्यांचं नाव बोस होतं, भोसे गावी, आणि गावाचं नाव आहे भोस. रहिवाशी होते त्यांचे. आणि अशा पद्धतीने दृष्टांत झाल्यानंतर ते अक्कलकोटला आले. आणि अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींची नजर पडता क्षणी त्यांना भावावस्था प्राप्त झाली आणि ते स्वामींचे अनन्य भक्त झाले. हेच देव मामलेदार पुढं गजानन महाराजांचे गुरु झाले. आता गजानन चरित्र जर तुम्ही वाचलं तर त्यांच्यावरती सेपरेट असं अनेक लीला गजानन महाराजांनी केलेल्या आहेत. परंतु त्यांचे गुरु कोण? गजानन महाराजांचे स्वामी समर्थ. गजानन महाराजांचे गुरु देव मामलेदारांचे श्री स्वामी समर्थ. हे बघा, शिष्य जर असा आहे तर मग गुरु कसा असेल त्याची कल्पना करा फक्त. पुढं मंगळवेढ्यामध्ये औलिया यवन महाराज एका काट्याच्या फांद्यांवरती झोपलेले होते. आणि एक यवनाप्रमाणे म्हणजे मुसलमानाप्रमाणे राहणारा एक मुलगा त्यांना चिलिंब करून द्यायचा. तो नेहमी महाराजांकडे, जिकडे जातील महाराज तिकडं तो जायचा. त्याने महाराजांची कृपा संपादन केली. एक दिवस श्रींनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. त्याची वृत्ती अधिक वैराग्यशील झाली. श्रींनी म्हणजे स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर. पुढे तो मुलगा मोठा अवलिया स्वरूपाचा झाला. आणि त्या म्लेच्छास म्हणजे मुसलमानास लीलाधारी बनवलं. वरकर तो झपटलेल्या स्थितीत दाखवित होता. कोणी जर जवळ यायचा प्रयत्न केला तर दगड मारायचा, पण तो दगड त्याला लागणारच नाही याची तो काळजी घ्यायचा. आणि एक दिवस स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावरती पुन्हा हात ठेवता क्षणी सुरू झाला. एक जण तर म्हणे असं वाटतं का 2 तासापूर्वी सप्ताह सुरू झाला आणि असं संपला लगेच. इतका आनंद का जिथं काळ सुद्धा थांबू शकतो. वाटलं ना असं? भगवंत सांग, कालोस्मी लोकक्षय प्रवृद्धो. पण भक्ती मार्गाने जर गेलं तर काळ सुद्धा थांबतो. काळाला थांबवण्याची ताकद भक्तीमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये. जेव्हा असं वाटतं ना तुम्हाला, अरे आत्ता सुरू झालं, आत्ता संपली कथा, आत्ता सप्ताह सुरू झाला, आत्ता संपला, इतक्यात संपला, त्यावेळेस तुम्ही समाधी अवस्थेतच होते. ध्यान म्हणजे काय? त्याच्या आनंदात राहणं. बरोबर आहे ना? तुम्ही माता भगिनी बघा, तुमचा मुलगा शाळेत गेल्यावर ध्यान करता, अजून आला नाही, अजून आला नाही, आहे की नाही? त्याला शिरा आवडतो, नाही त्याला बासुंदी आवडते. तुम्ही ध्यान कोणाचं करता काम करताना? मग त्यावेळी डोळे झाकून बसता का? विलास 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 विलास, राजगुरु 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 राजगुरु. नाही, जिथं जाऊ तिथं भगवंताचं स्मरण म्हणजे ध्यान आहे. बस ही व्याख्या इतकी सोपी व्याख्या सांग. जिथं जाऊ तिथं
त्याला डोळेच झाकले पाहिजे असं पण काही नाही. जीवन सारा बीता जाए स्वामी नाय रे, स्वामी नाय रे, नींद न आए रे, चिंतन आए रे, नींद न आए रे, जीवन सारा बीता जाए राम नाय रे, पल पल जाए खिल खिल जाए, पल पल जाए, पल पल जाए खिल खिल जाए, पल पल आए खिल खिल जाए, बोला स्वामी समर्था, बोला स्वामी समर्था, बोला स्वामी समर्था, बोला स्वामी समर्था, नींद न आए रे, चैन न आए रे, जीवन सारा बीता जाए स्वामी न आए रे, जीवन सारा बीता जाए स्वामी न आए रे, जीवन सारा बीता जाए स्वामी न आए रे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आई वडील सर्वात श्रेष्ठ आहेत. असो म्हणून आई वडिलांचं दर्शन आपण रोज घेत चला, सासू सासऱ्यांची सेवा रोज करत चला. हेच तर जीवन आहे. आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर अशा नात्यांनी गुंपलेली आहेत आणि त्यात खरा आनंद आहे. जी आजकाल जी डिवायडेशन पद्धत सुरू झाली आहे कुटुंबाची, लग्न झालं का मुलाने लगेच वाहिली निघायचं, आहे की नाही? ती आपल्या भारतीय संस्कृतीला घातक ठरणारी ही परंपरा सुरू झालेली आहे. असो पुढे चालूया आपण. एक दिवस घडलं काय, अक्कलकोटमध्ये एक यवन, एक मुसलमान, हिंदू धर्माचा द्वेष करणारा, स्वामींची कीर्ती ऐकली आला. शोध घेत 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 आणि एक दिवस स्वामींकडे बघून म्हणाला, अक्कलकोट के स्वामी कहाँ है? असं उंच आवाजात रागाने स्वामींकडे पाहून ज्यावेळेस तो बोलला, त्यावेळेस स्वामी महाराज एकाच वाक्यात बोलले, तुझ्या अक्कलकोट मध्ये स्वामी महाराजांना बघ. असे स्वामी महाराजांचे उद्गार ऐकतात त्या क्षणी त्याला समाधी लागली. आणि समाधी एका फक्त महाराज काय बोलले का, तुझ्या अकलेच्या कोटामध्ये, हे जे डोकं आहेत ना, हे अकलेचं काय कोट आहेत, आणि त्या कोटामध्ये स्वामींना बघ. त्याने प्रश्न काय केला होता, अक्कलकोट के स्वामी कहा है? त्या स्वामी बोलले, तुझ्या अकलेच्या कोटामध्ये स्वामींना बघ. असं म्हणता क्षणी त्याला त्या जागेवरती उभा असताना समाधी लागली. आणि समाधी लागता क्षणी सुटले प्रपंच देहभान, चित्त चैतन्य स्वरूपी झाले तल्लीन. पूर्ण देहाचा विसर पडला आणि चित्त हे चैतन्यामध्ये विलीन होऊन गेलं. अक्कलकोट माझ्याचा धरा तुम्ही ध्यास, स्वामी चरणांचा धरा तुम्ही ध्यास. जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, गुरु माऊलीला भेटायाला, गुरु माऊलीला स्वामी
सन्माननीय श्री उदयभाऊ सांगळे युवा नेते भाजपा आजच्या या कथेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल कारवाडी केंद्राच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने शहा ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की संतोष भाऊंच्या हातून आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय श्री उदयभाऊ सांगळे युवा नेता भाजपा, प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करतोय. उदयभाऊ सांगळे. त्यापासून आम्ही तुमची वाट बघत होतो. अवधूत भाऊंना बऱ्याच वेळेस बोललो कधी येणार आहे, आम्ही दुपारीच वाट बघितली तुमची. भाऊंचा सत्कार करताय उदय भाऊ, प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अगत्य करून त्यांनी येण्याचं केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि केंद्राच्या वतीने आदरणीय संतोष भाऊंना मी विनंती करतो की उदय भाऊंचा एक छोटासा सन्मान करायचा आहे. आणि भाऊंबरोबर आलेले सन्माननीय श्री शैलेशजी नाईक माजी नगरसेवक, त्यांना मी विनंती करतो की कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय श्री शैलेशजी नाईक. अवधूत भाऊ. सन्माननीय श्री उदयभाऊ सांगळे यांना मी विनंती करतो की कृपा करून आपण 2 शब्द परत बोलावं. सन्माननीय श्री उदयभाऊ सांगळे युवा नेता भाजप. समर्थ. गेले 7 दिवस आपल्या कारवाडी शहा परिसरामध्ये, आपल्या सिन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवे केंद्र कारवाडी आदरणीय श्रद्धेय संतोष भाऊ जाधव यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाखाली हा आध्यात्मिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज अनेक संत महंत, आदरणीय परमपूजनीय गुरुमाऊली आणि अनेक संत महंत आपल्या या भूमीमध्ये येऊन गेले आणि आदरणीय संतोष भाऊंचं मार्गदर्शन सिन्नर तालुक्यातच नाही, नाशिक जिल्ह्यातून, नगर जिल्ह्यातून अनेक भाविक आज या ठिकाणी येत असतात. त्यांना एक सेवेचा मार्ग, अध्यात्माचा मार्ग हा त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतो. ज्याच्या आयुष्यात दुःख आहे, वेदना आहे, चिंता आहे, त्याच्या जीवनात समाधान आणण्याचं काम, स्वामींनी सांगितलेला मार्ग, श्रद्धेचा मार्ग, परमार्थाचा मार्ग हा संतोष भाऊंच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतो आहे. मी त्यांच्या या आध्यात्मिक कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. संतोष भाऊ, मी देखील लहानपणापासून सिन्नरच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक सेवेकरी, एक भक्त म्हणून मी अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे. जी काही सेवा करण्याची संधी मिळेल तो छोटासा प्रयत्न मी सातत्यानं करत आलो आहे. तुम्ही हे जे काही कार्य करताय आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्या सिन्नर तालुक्याच्या मातीमध्ये इतकं मोठं आध्यात्मिक कार्य हे आपल्या माध्यमातून होतं आहे आणि हे भविष्यात नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल आणि राज्यभर हा मार्ग आपल्या माध्यमातून अधिक बळकटपणे उभा राहणार आहे. मी आपले मार्गदर्शन, आपले आशीर्वाद सर्व सेवेकऱ्यांवर, भक्तांवर असेच राहावेत अशी या ठिकाणी विनंती करतो. मलाही आपण या ठिकाणी या धर्मकार्यामध्ये उपस्थित केलं, माझा सन्मान केला, मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. त्या यवनाला निर्विकल्प समाधीमध्ये उभंच लगेच यवने पुशिले स्वामी कहाय अक्कल कोटी पहारे. तो बरंच पुढं स्वामींचं वर्णन करतो, आहे की नाही. तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. मी माझ्या धर्मग्रंथ अनेक ग्रंथ वाचले, अनेक ग्रंथांचा तो नावाचा उच्चार पण करतो. आपण पुढं जाऊया. तरी मला एवढा मोठा साक्षात्कार कधी झाला नाही. पण स्वामी एका क्षणामध्ये, बघा, तो महाराजांशी वाद घालायला आला होता, पण महाराजांनी त्याचा पण काय केला, उद्धार केला. आणि तो नंतर हैदराबादकडे जाऊन स्वामी कार्याचा नंतर तो प्रचार प्रसार करायला लागतो. असो, हे करीत असताना पुढच्या 2 लीला घेऊ.
आणि शेवटी स्वामींचं पुढच्या 1-5 ते 7 मिनिटामध्ये निर्वाण घेऊन आजच्या ह्या कथेला आपण स्वल्प विराम देऊ. श्रीपाद भट्ट एक दिवस म्हणजे चांगलं सात्विक व्यक्तिमत्व, बरचसं वय झालं आणि ते अधूनमधून तीर्थयात्रा करायला जायचे. चला आपल्या जवळच अक्कलकोट म्हणून आहे, स्वामींची कीर्ती आपण बरीच ऐकली आहे. आणि ते स्वामींच्या दर्शनाला आले. आणि त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज मला काशीला जायचं आहे. म्हणे कशासाठी? म्हणे मला तिथल्या काशीच्या पंडितांनी सन्मानपत्र मला द्यावं. स्वामी महाराज बोलले, सन्मानपत्राची काय आवश्यकता आहे तुला? कशाला दाखवायचं म्हणे? म्हणजे माझी इच्छा आहे, मला आतून वाटतंय. बरं ठीक आहे, जा म्हणे काशीला. मग स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि श्रीपाद भट्ट काशीला गेले. काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर तिथं पंडितांकडं त्या सभेमध्ये बसले, पण पंडितांनी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. हे श्रीपाद भट्ट नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर स्वामींची आठवण झाली. आपण तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन आलो होतो. इथल्या पंडितांनी तर माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. पण त्या क्षणाला त्या सभेतून बाहेर निघाले आणि तिला स्वामी महाराज झाडाखाली उभे दिसले. अरे स्वामी, तुम्ही इथं कधी आले? अरे तू माझी आठवण काढली, त्याच वेळेस आलो म्हणे. मग स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला, उद्या सभेमध्ये जा, यथोचित तिड तू तुझं ज्ञान तुला मिळाले ते सांग. आणि काय आश्चर्य झालं की तिथल्या पंडितांनी महाराष्ट्रातून आलेला असा एक श्रीपाद भट्ट म्हणून पुढं घेतलं. इतकं छान असं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं आणि विजय मिळाला. त्यांचा विजय झाला. थोडक्यात त्यांना सन्मानपत्र दिलं. आणि त्या मिनिटाला स्वामी महाराज त्यांच्याकडे हा श्रीपाद भट्ट आला. आणि श्रीपाद भट्ट आल्यानंतर बाकीच्या जे जळाऊ लोक होते त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांनी स्वामी महाराजांना मटण आणून दिलं आणि दारू. मटण ते झाकलेलं, दारू पण ग्लासमध्ये. घ्या 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 म्हणे, यतीश्वर तुम्ही अवतारी पुरुष आहात, घ्या म्हणे. असं म्हणता क्षणी तिथे इतकी सुंदर स्त्री तिथे प्रगट झाली आणि तिने त्या त्रास देणाऱ्या लोकांना सांगितलं का, अरे हे साक्षात नारायण आहेत, हे साक्षात नारायण आहेत, त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. तुमचा उद्धार करण्यासाठी या कलियुगामध्ये ते प्रगट झालेले आहेत. ती स्त्री सांगायला लागली. त्या स्त्रीने त्या मटणाकडे बघितलं, त्याचे पेढे तयार झाले, दारू होती त्याची, त्याच्याकडे बघता क्षणी त्याचं दूध तयार झालं. आणि स्वामींनी ज्यावेळेस घेतलं त्याचं प्राशन केलं आणि त्याच क्षणाला ती स्त्री गायब झाली. ती स्त्री दुसरं तिसरी कोणी नव्हती, साक्षात लक्ष्मी माता होती. अशा पद्धतीने श्रीपाद भट्टांना पुन्हा स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले. अरे स्वामी महाराज, तुम्ही अक्कलकोटला कधी आले? माझ्या अगोदर. अक्कलकोटच्या लोकांनी सांगितलं, स्वामी महाराज इथून दुसरीकडं कधीच गेले नाही, ते इथंच होते. आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून. अशा पद्धतीने एक शेवटची लीला बघूया आणि आज आपण थोडं थांबूया. पुढं घडलं काय
महाराज नुसते अक्कलकोटमध्ये राहिले नाही, अक्कलकोटच्या आसपास बरेच आहे, नागन हल्ली आहेत, अनेक वेगवेगळ्या गावांमध्ये महाराज जायचे. एका ठिकाणी कधीच महाराज असे बसून नाही राहिले. एक दिवस घडलं काय, एक लोहार त्याची पत्नी तिने स्वामींची कीर्ती ऐकली, अहो जाऊन आपण अक्कलकोट स्वामींना दर्शनाला, आपण जाऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. पण तिचा नवरा नास्तिक. आणि एक दिवस ती लोहाराची ते आपण बघितलं बघा, ते लोहाराची पत्नी ती भाता हाकेत होते ते, आणि स्वामींवरती श्रद्धा जडल्यामुळं स्वामींची कीर्ती ऐकून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ती नामामध्ये इतकी दंग झाली की तितका वेगात तो भाता हलायला लागला तिचा, आणि जितका वेगात हलायला लागला तितकाच तो अग्नी अजून प्रज्वलित झाला. तिचा पती लोहाराने ते लोखंड तापवलं, त्याचं काय शस्त्र काय विळा बनवला, त्याला वाघ दिला. तो मध्ये दुसरा लोखंड आणायला गेला तर तिचं एक 8-9 महिन्याचं पोरग रांगत रांगत आलं, काय चमकतंय म्हणून त्या जाळावर उडी टाकली, आणि हिचे डोळे झाकलेले. मध्ये 5-7 मिनिटाचा वेळ गेला, आणि तो लोहार ज्यावेळेस आला तर ते पोरग त्या अग्नीवरती पडलेलं, आणि हिचा जप चालू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्याने सनकन आपल्या पत्नीच्या मुस्काटात वाजवली, हे मूर्ख म्हणे, स्वामी समर्थ स्वामी समर्थ. ते पोरग पाय म्हणे अगोदर. घाबरली ती, पोरग अग्नीवरती पडलेले आहेत, पहिल्यापेक्षा जास्त जाळ प्रज्वलित झालेला आहेत. आणि मग तिच्या नवऱ्यानेच त्या पोराला उचललं. तात्काळ बघितलं तर त्याला साधा कोळशाचा काळा डाग सुद्धा लागलेला नव्हता. हा नामाचा महिमा आहे, हा श्रद्धेचा महिमा आहे. स्मर्तू गामी स्वामी स्मर्तू जिठ्ठ जिठे स्वामी पाय तिथे न्यून काय. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबर तू असे बाळ त्यांचा. आणि मग त्याच्या नवऱ्याने, तो लोहार होता, चाल चाल म्हणे, स्वामींनी आपल्या बाळाला वाचवलं म्हणे, आजच जायचं. शेजारी गाव होतं, निघाले अक्कलकोटला. संध्याकाळी 5 वाजता आले. हे बाळाप्पा चोळाप्पा स्वामींच्या अवतीभोवत्या कायमस्वरूपी असायचेच, सुंदराबाई सर्वजण. आणि मग स्वामी महाराज बोलले, अहो ज्यावेळेस तुमचं पोरग त्या अग्नीवरती पडलं ना, त्यावेळेस आम्ही मध्ये हात धरले होते बरं का. हो कसं आहे तुमचं बाळ. असे हात केले स्वामींनी, दाखवले तर त्या हातांना फोड आलेले होते स्वामींच्या. भक्ताचं सर्व संकट भगवंत आपल्यावरती घेतो, फक्त आपण भक्त झालं पाहिजे, विभक्त नाही राहिलं पाहिजे. आपण विभक्त राहू राहिलो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. असो, एक दिवस स्वामी महाराज एका हाडाच्या गंजावर बसलेले होते, आणि तिथं अक्कलकोटमध्ये एक ब्राह्मण, त्याची पत्नी स्वामींची सेवक, अनन्य भक्त. आणि त्याला काय स्वामी महाराज आवडायचे नाही. काय तुझा उघडा बाबा, उघडा देव घेऊन बसली, स्वामी समर्थ स्वामी समर्थ. आणि एक दिवस तो स्वामींकडे आला, काहीतरी भिक्षा भेटेल. स्वामी महाराज हाडाच्या गंजावर. स्वामींनी त्याच्या झोळीमध्ये हात टाकला, हे शिव 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 शिव, अपवित्र झालो, घरी जाऊन पहिलं स्नान करावं लागेल. घरी गेला, स्वामीला शिव्या देतच गेला, आणि आपली झोळी फेकून दिली. आणि त्या झोळीमधून ते हाड बाहेर निघलं, पण ते चमकलं. अरे स्वामींनी हाड दिलं, ते चमको कस करायला. हातात बघितलं, हातात घेऊन बघितलं, त्याचं सोनं झालेलं होतं. त्याच्या पत्नीला आनंद झाला, त्यालाही आनंद झाला. पण नंतर त्याने थोडं थांबावं ना, नंतर पोतच घेऊन आला. म्हणे स्वामी महाराज एक तर अजून हाडं द्या, नाही तर गाईच्या मेलेल्या गाईचा फरास द्या म्हणे. महाराजांनी हाडं घेतलंय फेकून. मूर्ख म्हणे, मिळालं तेवढं समाधान माना ना तुम्ही. का तुम्ही प्रापंचिक लोक मिळालेल्या त्या गोष्टीमध्ये समाधान मानत नाही. आम्ही एवढं देऊ नाही, तुम्ही कायम स्वरूपी अतृप्त असता. दिलं ना स्वामींनी, तरी पण मागत राय. लग्न केले सुखी होईल, पोरं झाले सुखी होईल, पोरांना पोरं झाले सुखी होईल, पोरांचं आहे की नाही, घर झाले सुखी होईल, आहे की नाही, गाडी घेतले सुखी होईल. सारं झालं ना. आता प्रश्न विचारा आपल्या मनाला, खरोखर आपण सुखी झालो का. जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. जोपर्यंत आपण प्रपंचामध्ये असतो
तोपर्यंत सुखी होतच नाही. ज्यावेळेस परमार्थात येतो किंवा अध्यात्मामध्ये येतो त्या वेळेस आपण सुखी होण्याच्या मार्गाला आपण लागतो. असो, स्वामी महाराज अक्कलकोट असताना मुंबईमध्ये एक लक्ष्मण नावाचा कोळी समुद्रात मासे धरण्यासाठी गेला. त्याने स्वामींची कीर्ती ऐकलेली होती आणि मध्ये गेल्यानंतर त्याच्या सवंगड्यांसहित अचानक ती नाव वल्लीत असताना, मासे पकडत असताना वारा सुरू झाला, पाऊस सुरू झाला आणि समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उचलायला लागल्या. नाव बुडते की काय असं झालं आणि मग आता नाव बुडणार आहे असं वाटायला लागल्यानंतर मग संकटकाळी स्वामी समर्थ, हे स्वामी समर्थ महाराज, माझे नाव बुडणार आहे, दिसतंय मला, हा वारा, या समुद्राच्या लाटा तुम्ही तात्काळ थांबवा. मी जर या संकटातून जर वाचलो तर स्वामी महाराज मी अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईल. आणि असं म्हणता क्षणी ते वारं शांत होत गेलं आणि इकडं बाळप्पा चोळप्पा सुंदरबाई सहित स्वामी महाराज गप्पा मारत असताना स्वामींनी जमिनीवरची थाप मारली आणि हळूहळू हळूहळू महाराजच तोंडाने वाऱ्याचा आवाज काढायला लागला, हुम 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 हुम, असा वरती हात आला आणि त्या हातातून पाणी गळायला लागलं. ते काय प्रकरण आहे काय यांना कळालं नाही अक्कलकोटला, पण त्यांनी ते पाणी चाटून पाहिलं तर खारं होतं. वादळ शांत झालं आणि मग तो लक्ष्मण कोळी स्वामींकडे पायी अक्कलकोटला चालत आला आणि आल्यानंतर आल्या तो स्वामींचं दर्शन घेण्यात तितक्या स्वामी महाराज बोलले, अरे लक्ष्मणा, या अगोदरच्या राम आणि कृष्ण अवतारामध्ये आम्ही अख्खी पृथ्वी झेलून धरलेली आहे, तुझी नाव काय आम्हाला जड झाली का? आमचं स्मरण करतो त्या ठिकाणी आम्ही उपस्थितच असतो असं म्हणून लक्ष्मण कोळी सुद्धा अंतर्बाह्य बदलून गेला. असो, पुढे एक दिवस स्वामी समर्थ महाराज बसलेले असताना वामन बुवा वैद्य, आता त्यांचं चरित्र सांगायचं होतं मला पण आता वेळ नाहीये, बाकीचे सर्व बसलेले होते आणि एक चिमणी स्वामींजवळच अशा एक 50-50 फुटाच्या अंतरावरती दाणे टिपीत होती आणि तिथल्या स्वामींनी आपल्या भक्तगणांना सांगितलं की ह्या चिमणीचा काळ जवळ आलेला आहे, चिमणीचा काळ जवळ आलेला आहे. म्हणे कसं काय? म्हणे तो बैरा ससाना बसला का त्या झाडावरती बसलेला आहेत बघा, त्याने तिच्यावरती नियम धरलेला आहे, पुढच्या 2 मिनिटामध्ये तिचा मृत्यू निश्चित आहे. मग हे बोलले वामन बाबा, स्वामी महाराज तिचे प्राण वाचवावं. म्हणे ती चिमणी कसे काय वाचू? म्हणे ती चिमणी मला थोडीच शरण आली, मला थोडीच सांगू राहिली, म्हणे ती मुकी आहे, तिला काय कळतं तरी, काही करा म्हणे स्वामी महाराज तिचे प्राण वाचवा, स्वामी महाराज तिचे प्राण वाचवा. स्वामींनी त्या चिमणीकडे बघितलं आणि चिमणी स्वामींच्या मांडीवरती येऊन बसली आणि चिव 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 काय करायला करत राहिले. हा कळाला कळाला कळाला, चिवताई तुझी भाषा मला कळाली, माझे प्राण वाचवा म्हणते ना, हा वाचवेल. त्याच्याकडे फक्त बघितलं, माझ्या चिमणीला काही करू नको. खरोखर त्या बैराशाने तोंड दुसरीकडे करून घेतलं, जणू काही त्याचं पोट भरलं अशा अवस्थेमध्ये माणूस कसा ढेकर देतो असा तृप्त झाला. त्या अर्ध्या खांद्यावर कधी मांडीवरती स्वामी तिला असं हाकलून द्यायचे आणि मग महाराज बोलले, का रे म्हणता, तुम्ही म्हणता तुम्हाला काही कळत नाही, तुमचा अहंकार बोलतो, आम्ही का जायचं शरण स्वामींना, आम्ही एवढी सेवा करतो, आपण म्हणतो ना आम्ही एवढी सेवा केली, आम्ही तेवढी सेवा केली, मग आमच्या जीवनात का बरं असं आहे की नाही? हा तुमचा अहंकार बोलतो. आणि जो भक्त मला शरण येतो ना त्याचा मी उद्धार करतो. म्हणून सज्जनो, कोणतंही छोटं मोठं संकट येऊ, दुःख येऊ, स्वामींवरती राग धरू नका. येतो कधी कधी राग, पोरग पण आईवरती राग धरतच कधी कधी, पण आई पोरावरती राग नाही धरत, वाटतं कधी कधी, पण दुसऱ्या क्षणाला आई माफ पण करते. मघी पुढे उभा राय सांभाळीत आलिया बसप्पा
तेली याची भेट कुठं झाली होती? स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यामध्ये असताना 12 वर्ष 30 एप्रिल 1856 ला स्वामी महाराज अक्कलकोटला आलेले आहेत. आणि त्या बसप्पाच्या पत्नीला मुलं झाले. ते सुखा समाधानामध्ये राहू लागले. स्वामींची सोन्याची लगड तर मिळालेलीच होती, परंतु ते मुलं नंतर खूप गरीब झाले, दरिद्री झाले. परत पहिलं दरिद्र आलं. परंतु त्याच्या अगोदर, ते दरिद्र येण्याच्या अगोदर चोळप्पाच्या पत्नीचा मृत्यू झाला. आणि बसप्पाचे जे सुख समृद्धी होती, त्या सुख समृद्धीला आता उतरती काळ लागली. पुढं घडलं काय? आता एवढं 18 विश्व दारिद्र्य आलं, स्वामींनी आपल्याला सर्व दिलं, पण आता सर्व आपलं गेलं. आणि एक दिवस काय झालं, तो बसप्पा आपल्या मुलाबाळांना घेऊन अक्कलकोटला आला. आणि अक्कलकोटला आल्यानंतर त्याच दिवशी कोकणातलं एक जोडपं स्वामी महाराजांजवळ आलेलं होतं. त्यांना पण काही महिने झाले होते लग्नाला, काही वर्ष झाले होते, आणि त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि त्या जोडप्यातल्या जी स्त्री होती तिचं नाव होतं राधा. चोळप्पा आपल्या मुलांसहित तिला गेला आणि ते जोडपं पण आलं. आम्हाला मूलबाळ नाही स्वामी, बरेच दिवस झाले लग्न होऊन. त्यावेळेस स्वामी महाराज काय बोलले त्या बाईकडे बघून, त्या राधाकडे बघून, अगं लिंबा, माझ्या बसप्पाचं सोनं घेतलेलं ते आधी तू दे. लिंबा, आणि मी कधी म्हणून घेतलं सोनं? ती आश्चर्यचकित होऊन स्वामींकडे बघायला लागली. आणि असं म्हणता क्षणी त्या लिंबेला, त्या राधेला तिचा पूर्वजन्म आठवला. माझ्या बसप्पाचं सोनं घेतलं ते देऊन टाक, तर तुला मुलगा होईल. आणि असं म्हणता क्षणी तिला मागचा जन्म आठवला. तो बघ, स्वामी बोलतायत, तुझा नवरा आणि तुझे पोरं. काय चमत्कार झाला त्या राधेच्या मनामध्ये. ते मोठा, ते मुलं आता जवळ 25-30 वर्ष होऊन गेले. त्याच्यानंतर भेट, मुलं मोठे झालेले, नवरा पार म्हातारा झालेला. तिला त्या मुलांबद्दल, पतीबद्दल प्रेम निर्माण झालं. तो बघ तुझा नवरा आणि तुझे मुलं. त्या मुलांनी आपल्या त्या राधेकडे बघितलं. नुकतंच लग्न झालेली ती नव तरुणी. वात्सल्य निर्माण झालं, आईबद्दल प्रेम निर्माण झालं. आणि तिने ती मुलं लगेच महाराजांकडे पळत पळत, त्या राधा बाईकडे पळत पळत आले. दर्शन घेतलं. हे आई, इतक्या दिवस तू कुठं होती? आम्हाला सोडून का गेली? बघा, ह्या जन्मातली आपली पत्नी दुसऱ्या जन्मात दुसऱ्याची होऊ शकते बरं का. हा, नाही आहे, कितीतरी उदाहरण आहे. तुकाराम महाराजांच्या सासूचं उदाहरण किती मोठं आहे. तुकाराम महाराज म्हणायचे, अगं सासूबाई चला, मामींजी चला ना पंढरपूरला, येत जा ना हरिपाठाला. माझा प्रपंच आहे, नाही मला चोळी धुयची, मला लुगडं धुयचं, कायमस्वरूपी हेच करा ना. हे धुयचं राहिलं, ते धुयचं राहिलं. सासूबाईचा मृत्यू झाला, पुढचा जन्म मिळाला गाढविणीचा. तिच्याकडे बघून तुकाराम महाराज ब्रह्मज्ञानी होते. बघता क्षणी तुकाराम महाराज एक अभंग, त्याच्यातले एक वाक्य आहेत, आता कसली चोळी लुगडी, आता सदाचीच उघडी म्हणे. हा, नाही आहे हे बघा, हे गहनो कर्मना गती. कर्माची गती खूप गहन आहे रे भाऊ. म्हणून त्यासाठी येथे आपणची करावी आपली, सोडवू नका. उद्धरेद आत्मानु आत्मनम. अर्जुना, तुझा उद्धार तुला करायचा आहे. बघा मग, आता मी जास्त काय बोलत नाही, वेळ होत झालेला आहे तसं. अशा पद्धतीने मग स्वामींनी सांगितलं, ए लिंबे इकडे ये. लिंबाबाई नाव होतं चोळप्पाच्या पत्नीचं. तो तुझा नवरा बसलेला आहे, त्याच्यात नीट पहा.
आणि त्या लिंबेने त्या मुलांना जवळ घेतलं, पोटाशी धरलं, खूप रडली ती लिंबा. मागच्या जन्मातले सारे संस्कार आठवले. असं जर आपल्याला प्रत्येकाला मागच्या जन्मातलं आठवायला लागलं मग काही काही लोक म्हणतात, भाऊ मला मागचा जन्म कोणता असेल मला सांगा, माझंच मला कळालं नाही. हा, पण कधी कधी असं वाटतं आपण की आपण एकमेकाला भेटतो ना, याचा अर्थ पूर्वजन्माचं काहीतरी आपलं ऋणानुबंध आहेत, काहीतरी आहे, त्याशिवाय घडत नाही, काहीतरी कारण असतं. अगं लिंबे, ह्या तेल्याबरोबर तू जाऊन घरात पश्चिमेच्या बाजूला रंगीत खांबे म्हणे, आणि त्याच्या खाली तुझ्या हाताने ते सोनं पुरून ठेवलेलं आहे, ते उकरून त्यातील द्रव्य तू निर्लोपपणे त्याला देऊन टाक, त्याचं पण दारिद्र्य दूर होईल आणि त्याच्या ऋणामध्ये तू अटकलेलीत म्हणे. मी सोनं बसप्पाला दिलं, त्याच्या ऋणामध्ये, बघा हे जे ऋण म्हणतो ना आपण, ऋण, वैर, हत्या, पाप, हे पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला त्रासदायक, म्हणून कोणाच्या ऋणामध्ये राहू नका. 1 रुपया घेतला ना व्याजासहित त्याला देऊन टाका. जुने माणसं होते बघा, जेवण केलं ना 4 आणे 8 आणे काहीतरी पत्रावळीखाली, जेवण ताटाखाली ऋणात म्हणजे जेवारी दिले ते बाजरी द्यायचे, बाजरी दिले ते गहू द्यायचे. ऋणात कधी कोणाच्या राहिले नाही, म्हणून ऋणात कधी कोणाच्या राहू नका. अगदी एखाद्या रामराम जरी घातला ना, त्याला परत रामराम घालत चला. आणि त्या पद्धतीने ते खोदलं, सर्व सोनं निघलं, बसप्पाला दिलं, आणि त्यानंतर वर्षानेच त्या राधाबाईला स्वामींच्या कृपेने मुलगा झाला. अशा पद्धतीने इथं आपण थांबतोय. आणि स्वामी महाराजांनी मग आता अक्कलकोटमध्ये राहून आपल्या निजानंद गमनाला सुरुवात केली. आता आपण जाणार आहोत हा देह सोडून. असो, मी जास्त काय आता बोलत नाही, वेळ झालेला आहे. आणि स्वामींच्या हा निर्वाणाची जी लीला आहे ही माझ्याच्याने आज सांगणं शक्य नाही. म्हणजे वेळेअभावी नाही म्हणत मी, पण माझ्याच्याने सांगणं शक्य नाही, कारण ही निर्वाणाची लीला मला ती आम्ही भूषण भाऊ आहे की नाही, प्रियंका आहे की नाही, आमचा अक्षय, भक्तांना पाहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ. होतं म्हणलं मी लग्न करून येतो, 1-2-3 जवळचेच लग्न जाणं गरजेचं आहे. म्हणजे भाऊ मला लिहिता येईल का? म्हणलं तू कर प्रयत्न, बाकीचं आल्यावर मी बघेल म्हटलं. मी गेल्यानंतर ते भूषण भाऊच्या जरा जमतं का नाही लिहायला वाचायला सुरुवात घेतली. ग्रंथ वाचायला सुरुवात केल्यानंतर अचानक असा सुगंध यायला लागला कुठला असा चंदनाचा, आणि अचानक अंगावरती रोमांच आले आणि असा कंठ भरून आला, काही कळू नाही राहिलं नेमकं. त्यावेळेस स्वामींची मूर्ती तिला औदुंबराच्या झाडाखाली ठेवलेली होती. आणि मग नंतर त्यांना डोळे उघडे असताना दिसायला लागलं का स्वामी महाराज साक्षात इथं बसलेत त्या मूर्तीच्या ठिकाणी. मूर्ती झाकलेली होती, पण असं वाटत होतं का त्यांना स्वामी महाराज त्या मूर्तीमध्ये, म्हणजे जिवंत स्वामी महाराज तिला हालचाल करीत तिथं बसलेले आहेत. स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं, संतोषला जायचं तर जाऊ दे, त्याच्या पायाला लय भावरा आहे, मी आहे ना, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी. आणि इतकी सुंदर अशी ती कथा त्या दिवशी त्यांनी लिहिली की मला त्याच्यामध्ये एक शब्द सुद्धा ऍड करायची गरज नाही पडली. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम. एकदा भगवंताची जर कृपा जर झाली ना, काही अशक्य नाही, फक्त आपण करणं गरजेचं आहे. आणि खूप छान कालावधी गेला, कारण भूषण
भूषण आम्ही बसायचो ना, आम्ही भूषण हे पोरं म्हणायचे, भाऊ हा तुमच्याबरोबर लाभलेला हा सत्संग आहे. कारण कथा लिहित असताना आमचा सत्संग व्हायचा. ती कथा लिहिणं एक पान आणि कथा सांगायचो मी 2 तास. याचा अर्थ असा आहे, त्याचा अर्थ तसा आहे, असं आहे बरं का, तसं आहे बरं का. आणि हे मुलं अगदी डोळ्यात पाणी आणून भाऊ हा तुमच्या बरोबर घातलेला औदुंबराच्या झाडाखाली एक क्षण परत बरोबर आमच्या कधी येणार आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. गेलेले क्षण परत सज्जन कधी येत नाही, म्हणून ते क्षण टिपता आलं पाहिजे. ज्यांनी मला कथेला मदत केली ते मुलं इतके आध्यात्मिक झालेले, रोज 3-3, 2-2 तास ध्यान करतायत. गेला सप्ताह, राहिले आठवणी, आहे की नाही? म्हणून त्या मुलांबरोबर घातलेला मी जो वेळ तो खऱ्या अर्थाने सत्कारणी लागला. त्यांच्याकडून पण चांगलं लिहिलं गेलं. आणि आजच्या कार्यक्रमावरून असं मी काय भविष्यवाणी करत नाही बरं का कुठली, पण असं मला वाटू राहिलं की पहिला मी म्हणजे कालिंदीताई असेल, आमच्या काकी असेल सायकलीवर, आहे की नाही, रिकामा वेळ केंद्रामध्ये बराच टाइम गप्पा चालायच्या. पण मला असं वाटू राहिलं, असं भविष्यवाणी करत नाही का पुढं काळ हा कदाचित तसं भेटणार नाही, असं का वाटतंय कुणास ठाऊक. कुछ तो होने वाला है बड़ा. भगवंत भगवंतच होते. मी तर त्यांचा एक कण सुद्धा नाही त्यांच्या धुळीचा. मी तर सेवेकऱ्यांचा सेवेकरी आहे. स्वामींचा सेवेकरी होण्याची माझी पात्रता आहे का नाही मला माहीत नाही. कथा संपलेली इथं, कारण मी ते निर्वाणाचं सांगू शकत नाही स्वामींचं. कारण स्वामी माझे गेलेलेच नाही कुठं. क्षणाक्षणाला स्वामी महाराज मला अनुभव देऊ राहिले. याला सेवा दिली, लग्न झालं, त्याचा कॅन्सर झाला, याला पोरं नव्हते, त्याला पोरं झाले, कोण ॲक्सिडेंटमधून वाचलं, कोण विहिरीत पडलं, त्याच्यातून स्वामी क्षणाला रोज मी 10 अनुभव ऐकतो फोनवरती, किंवा दर रविवारी तर आपण ऐकतोच. मग माझे स्वामी गेलेलेच नाही, काही मै गया नाही मै जिंदा हो, हे अभिवचन स्वामींनी जर दिलेलं आहे तर त्यांचं निर्माण झालेलं. आणि त्याची हे कसं सांगू सांगा बरं. दुपारी सहज बसलेलो असताना, सहज म्हणजे दुपारी 1 मिनिटं घ्या असं झालं नाही, परंतु माऊलींनी बरंच मोठी जबाबदारी द्यायचं नियोजन, तसं 20 वर्षापासून माऊली म्हणू राहिले तुम्ही कारवाडी सोडा. पण आपली तशी परिस्थिती नाही. घरचं पण बरंचसं काम असतं, इथले स्थानिक केंद्र किंवा बाकीचे बघावं लागतं. जाण्याबद्दल विरोध नाही, गेलं पण पाहिजे. आणि स्वामी महाराज माऊली त्या दिवशी दिंडोरीला गेल्यानंतर बोलले होते की जे लोकांचे मन दुभंगलेले आहेत, श्रद्धाहीन लोक होत चाललेले संतोषजी, ते दुभंगलेले मन सांधण्याचं काम तुम्ही करा. या हिंदू धर्माला एकत्र करण्याचं काम तुम्ही करा. स्वामींनी तुमच्यावरती खूप मोठी कृपा केलेली, तुमच्या जिभेवरती सरस्वती वास करते म्हणे. तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आज खरा ठरतोय म्हणे. म्हणून ती कारवाडी सोडा, नगर आपला सिन्नर कोपरगाव तालुका सोडा. विचार तो पण येऊन गेला. ज्या सेवेकऱ्यांनी मला प्रेरणा दिली, आमचे रवी काका, अरे बाबा बोलताना जरा लय फास्ट बोलू नको बरं का, असं शांततेत बोलत जाय, बोलताना थोडासा पॉज मध्ये देत जाय. आमच्या कालिंदीताई, नयनाताई, सुनीता काकी, असे अनेक सेवेकरी, आमचे विठ्ठल भाऊ, हा विषय घ्या बरं का, त्याच्यावरती हे बोला बरं का. आणि तो उत्कंठेने मी ती करत राहिलो. आणि आजही मी गायींचं काम करतो, त्यात आता वेळ एवढा भेटत नाही. आमचे सुनील भाऊ, आमच्या घरातले खूप चांगले माणसं मला भेटले. असे कुटुंबातले माणसं कदाचित जगात नसतील. अशा भावजाया, वयाने कदाचित मी त्यांच्यापेक्षा काहींच्या मोठा असेल, लहान असेल. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर.
वल्लभ दिगंबरा गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण मी त्यांना विनंती करतो की कृपया करून तो त्यांनी स्टेजवरती घेऊन यायचा आहे. आणलाय ना? धन्यवाद. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती महान विभूती आदरणीय संतोष भाऊ जाधव यांचा हा तिथीनुसार वाढदिवस. महान कर्तृत्व, महान व्यक्ती कसे भासतात तर फुलासारखे कोमल दिसतात, नदीप्रमाणे प्रवाही असतात, वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतात, सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतात, साधूप्रमाणे निरपेक्ष भासतात, चंद्राप्रमाणे शीतल असतात, कर्णाप्रमाणे उदार भासतात, अमृतानंही पवित्र भासतात, तर सागराप्रमाणे गंभीर असतात. अशा या महान बहुगुणी व्यक्तिमत्वाचा आपण इथे वाढदिवस साजरा करतोय तिथीनुसार. तर ते ओपन कर. तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा वाढदिवस आपण त्याची तयारी केलेली आहे. तोपर्यंत एक वेदवती छोटासा अनुभव सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. 1-2 आठवडे झाले त्या दिवशी मी कुटियात ध्यान करत होते. तर ध्यान चालू होतं, एकाग्रता झालीच होती. तर मला असं दर्शन दिलं दत्तगुरूंनी की तिथं औदुंबराचं झाड आहे, औदुंबराच्या झाडातून दत्त महाराज प्रकट झाले. पिवळा पित्तंबर नेसलेलं, 3 मुख 6 हात असे ते चालत आले. मूर्ती ठेवलेली होती तिथे, मूर्तीच्या बाजूने आले आणि तिथं कुटियात स्वामींचा फोटो आहे तिथे त्याच्यात जाऊन बसले. श्री स्वामी समर्थ. ते ब्राह्मण सुद्धा सुखी म्हणजे असे खुश होऊन गेले. म्हणून खूप खूप असे आईवडिलांच्या पोटी जन्माला येणारे असे शुद्ध सात्विक भक्त शुभम भाऊ, मी आभार नाही मानत, परंतु काहीतरी पूर्वजन्मातले तुम्ही ऋषी संतच असले पाहिजे. या इकडं. देवः भद्रं पश्यमाक्षवीरदत्रा स्थिरंगया तुष्टवान् सतनुभिः व्यमेषितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कोण? श्रीराम रक्षा सोन्त्रमन्त्रस्य बोधकौशेकऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः
सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः सोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतून धनुर्बाणपाणिनक्तचरान्तकं स्वलीलया जगत्रातुर्माविर्भूतमजं विभुं रामरक्षां पटे प्राज्ञपापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्रातान् मुखं सौमित्रवत्सल जीवां विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुक करौ सीतापति पातु हृदयं जामदाग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय सुग्रीवेश कटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु ऊरूरगुत्तम पातु रक्ष कुलविनाशकृत् जानूनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ बिभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपुः रामबलोपेतां रक्षया सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनय भवेत। श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा माऊली की जय, काल भैरवनाथ महाराज की जय, भारत माता की जय। गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. म्हणजे एखाद्या मुंगीनी म्हणावं की डोंगरा तुला उचलून मी माझ्या काखेत घालेल, किंवा एका काजव्यानी म्हणावं की सूर्या तुला तुझा लोप करेल. अशा पद्धतीचं माझी अवस्था झाली आहे की भाऊंच्या इथे एक सूर्य असताना काजव्यानी चमचम करणं. गेल्या 7 दिवसामध्ये तुमचा जो काही स्वामी कथेचा अनुभव आहे किंवा जे काही तुम्ही दत्त महाराजांचं एक प्रचंड बिझी शेड्यूल होतं भाऊंचं. एक यज्ञ सुरू होण्याच्या 4 दिवस आधी जेव्हा आम्ही प्रायश्चित्त घ्यायला गंगेवर गेलो होतो, तर त्यावेळी भाऊंचं म्हणणं होतं की माझ्याकडनंही होणार नाही, मी खूप बिझी आहे. ठाणगावची कथा चालू होती, तिकडून जाणं येणं होतं, 70-80 किलोमीटर ते अंतर होतं आणि इथलं इतके नियोजनं सांभाळायचे होते. रोजचं अन्नदानाचं, पारायणाचे 7ही दिवस आणि प्रचंड बिझी शेड्यूल होतं. ते म्हणत होते की माझ्याकडनं होणारच नाही. आणि विनू सर साक्षी आहे की आम्ही अक्षरशः बळजबरी करून भाऊंकडनं संकल्प करून घेतला. न्हाव्याच्या तिथं सुद्धा बळजबरी बसवलेलं आहे भाऊंचे टक्कल करण्यासाठी. पण ते केल्यानंतर विनू सर एक वाक्य म्हणले, भाऊ आता स्वामींच्याच हातून स्वामींची प्रतिष्ठा होणार आहे, त्याच्यामुळं काय. आता हा देह किती वर्षाचा झाला असेल, पण खरं तर या देहामध्ये जो संतोष जन्माला आला होता ना, आता त्या चिंतनाने, त्या स्मरणाने, त्या ध्यानाने हा देह नाही राहिला, हे देवालय झालेलं आहे, चालतं फिरतं देवालय. इथं भाऊंनी हे उभं केलं, पण गेल्या 25 वर्षापासून हे देवालय स्वामींना हृदयात घेऊन आहे ना, हा रथ फिरतोय अविरत इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं, आणि सगळीकडे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वामी पोचवण्याचं काम करतोय. हे सगळ्यांना जमण्यासारखं नाही आहे. ह्याच्यासाठी जे पावित्र्य लागतं, ह्याच्यासाठी जी तपश्चर्या लागते, ह्याच्यासाठी जो त्याग लागतो. मी आता आहे ना, आता येतोय कथेवरून, आपलं कथेसाठी मी येतोय. मी खरं खूप उशिरा आलोय, कारण मी विचार केला की नाही आता सगळं घरी सगळं व्यवस्थित होऊ दे, बाकीचे सगळे कामं वगैरे लावले. आता सकाळी आपण डेकोरेशनचं वगैरे केलेलं आहे, सगळं झालं, वेळ मिळाला, मग मध्ये कथेत निम्म्या असताना मी आलो. पण या माणसाने त्याचा संसार, प्रपंच, काय काय काय, त्याचा परिवार इतका मोठा आहे, हा सगळा त्यांचा परिवार आहे. असे लोक भेटत नाही. त्यांना वैयक्तिक मी कितीतरी वेळा बघितलेलं आहे, रविवारच्या प्रश्नोत्तराला आदल्या दिवशी सलाईन घेऊन हे बसलेले असतात.
आणि सलाईन म्हणजे त्यांचं ते आपण कसं जेवतो आणि महिन्यात एखाद्या वेळा आपण हॉटेलला जातो तसं भाऊ आठवड्यात 2 आठवड्यातनंच सलाईन घेतात. आता ही जे जवळचे सेवेकरी त्यांना सगळ्यांना माहिती आहे, इतके सलाईन घ्यावे लागतात. कारण ती एनर्जी झिजतं शरीर, महाराजांची सेवा करून करून जे शरीर झिजणं म्हणतो ना ते यांनी केलेलं आहे. का? कारण प्रत्येकाविषयी कळवळा. फोन कंटिन्युअस कानाला, त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं आहे की फोन जास्त घ्यायचा नाही, तरी पण कानाला. हे कधी होतं? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये इतकी करुणा असते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. साधू असण्यासाठी तुम्हाला भगवत घातलं पाहिजे, तुमच्या जटाचा असल्या पाहिजे, तुमचं कपाळ भरगंधानी भरलेलं असलं पाहिजे, असा काही भाग नाही आहे. ज्याच्या हृदयामध्ये भगवत चिंतन सोडलं तर दुसरं काही नाही, जो झोपला तरी त्याचं भगवन नाम चालू आहे, जो चालला तरी त्याच्या मनामध्ये भाऊ सगळे कामं करतायत, सगळी सेवा करतायत. भाऊ म्हणले माझ्याकडनं शक्य नाही आहे, माझ्याकडनं हे होणार नाही. पण भाऊनं म्हणलं भाऊ तुम्ही कंटिन्युअस समाधीमध्ये, तुम्ही बोलताय तरी स्वामींविषयी बोलताय, तुम्ही करताय तरी स्वामींसाठी करताय, तुम्ही जे काही करताय ह्याच्यात तुमचा कोणता वैयक्तिक स्वार्थ आहे? एवढी मोठी वास्तू बांधण्याआधी एखादा जर वैयक्तिक स्वार्थ असता तर स्वतःची वास्तू कितीतरी मोठी झाली असती. पण त्यांनी आपल्यासाठी, आणि त्यांचा एक खूप सुंदर संकल्प आहे की इथं भविष्यात मी असो किंवा नसो, पण इथे श्रीफळ वाहिल्या वाहिल्या त्या व्यक्तीच्या सगळ्या ज्या प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. आणि हीच माझा संकल्प आहे, हे मंदिर, हे केंद्र उभारण्यासाठी. त्यामुळं आपण खूप भाग्यवान आहे की चालत्या बोलत्या ऋषीचं आपल्याला साक्षात दर्शन होतंय. तर आज त्यांचा जन्मदिवस आहे भाऊ. अंतःकरणापासून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या जीवनाला जो काही हातभार लावलाय ते दुसऱ्या कोणाकडनं शक्य, जर तुम्ही नसते तर कदाचित आमच्यामध्ये अध्यात्माचं बीजच कधी पडलं नसतं. त्यामुळं तुमचे खूप 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 आभार. श्री स्वामी समर्थ. सुदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की. तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की, तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की. सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. असतो ते आमचे सर्वांचेच लाडके सन्माननीय श्री लोखंडे सर, सत्यम ट्युटोरियल्स नाशिक, त्यांना मी विनंती करतो की कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरात सन्माननीय श्री लोखंडे सर यांचं आपण स्वागत करतोय. आणि भाऊजीवरती यायचं आहे. आणि कामासाठी नेहमी मदत करणाऱ्या आमच्या लहानबाई कारवाडी, त्यांनी सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. किशोर भाऊ, गोरक्षनाथ माधव आदी ज्यांनी विहिरीचं पाणी बांधकामासाठी उपलब्ध करून दिलं त्यांचाही सन्मान होतोय. सन्माननीय श्री तसेच सन्माननीय श्री योगेश वाल्मिक आरोटे दहीवाडी यांनी देखील 11,000 रुपयाची या कार्यक्रमासाठी, अन्नदानासाठी देणगी दिली. त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्रमदान करणाऱ्या या महिला आहे बघा, केंद्रामध्ये जे कष्टाचं व्हायला बोलावलं तर संपूर्ण केंद्राचं जे अंगण आहे ते सारवून घ्यायच्या. यांच्यासाठी प्रचंड टाळ्या आपण वाजवणार आहोत. या माता भगिनींसाठी आपण त्यांना साडी, अनमोल भेट त्यांना देतोय. खूप कष्ट त्यांनी घेतलेले आहे. खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. सन्माननीय श्री सुनीताजी आदिक यांनी स्टेजवरती यायचं आहे. इकडच्या बाजूने
भाऊंचा सत्कार प्रातिनिधिक आपण भाऊंचा सन्मान करायचा आहे. दोघेही जोडीने आलेले दोघींनी पुढे यायचे. जगताप मॅडम आणि डॉक्टरांच्या मिसेस दोघींनी पुढे यायचंय. हात लावा सर्वांनी, 4 जणांनी त्या बुकेला. मॅडम इकडे एक प्रातिनिधिक स्वरूपात भाऊंचा सन्मान होतोय. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान होताना बघतोय.
खाली बसा. 10:30ची आरती 1 मिनटंसुद्धा मागं पुढतं करता येणार नाही. संध्याकाळी 6ची आरती, अशा 3 आरत्या रोज होणार आहेत. म्हणून त्याच्यापैकी एक आरती आपल्याला दिली जाईल. माझा नंबर असेल, मला किंवा आमच्या सुनीता काकी किंवा बरेच सेवेकरी आहेत, माझ्यापर्यंत निरोप किंवा नियोजन कमिटी आहे आपली, त्यांच्यापर्यंत ते नियोजन आपण करूया. तर उद्या फक्त 2 दिवस सर, तुम्ही 2 दिवस येऊन पूजा आरती वगैरे करा. तुम्ही परवा न जाता त्याच्या पुढच्या दिवशी जा, बघा कसं होईल. नसेल तर आपण करूया, चालेल का मग? असं शुभम भाऊ, विनू सर, आम्ही करून घेतो मग, चालेल ना असं? जय. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक निमंत्रण द्यायचं आहे, इथं बसलेले सर्वच. 18 तारखेपासून आपलं बालसंस्कार आहे. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती की आपल्याला संस्कार, संस्कृती, धर्म टिकवायचा असेल तर मुलांना केंद्रात पाठवे. 18 तारखेपासून सर्वांनी आपापली मुलं आपल्या केंद्रात पाठवायची आहे. हे शिबिर 10 दिवसाचं सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत चालेल. 28 तारखेला आपला समारोप होईल आणि 28 तारखेला आपल्या या शिबिराचा समारोप होईल. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत हा समारोप 28 तारखेला होईल. तशी तुम्हाला निमंत्रण दिलंच जाईल. शिक्षकांची गरज पडते. आणि या शिबिरासाठी आपल्याला तिथं शिक्षकांची, म्हणजे भाऊ सांगतात, शिकवतात, परंतु गाईड करण्यासाठी शिक्षक मुलं लागतात, गुरुवर्य, त्यांची गरज पडणार आहे. त्यामुळं आपले वेगवेगळ्या गावातून आपले तरुण सेवेकरी आहे, त्यांनीसुद्धा त्या कालखंडामध्ये शिक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी तिथं उपस्थित राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या आपल्याकडे अमावस्याची सेवा होणार आहे, तर त्या सेवेसाठी सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि आता प्रार्थना होईल आणि आपण महाप्रसादासाठी बसणार. महाप्रसाद घेऊ आपण सर्व. एक सूचना आहे, महाप्रसाद आता तिकडचं मंडप लाईट खोललेलं आहे. महाप्रसाद इकडं समोर गेटच्या समोर मसोबाच्या मागे तिथं लाईट लावलेलं आहे बघा, तिथं होईल. प्रथम महिला बसतील, नंतर पुरुष बसतील आणि स्वयंसेवक वेगवेगळ्या गावचे आलेले सर्वांना विनंती की वाढायला आपण घेणार आहोत. जे गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय. परम पूज्य गुरु माऊली की जय. श्री काल भैरवनाथ महाराज की जय. भारत माता की जय. ठीक आहे, सर्वांनी प्रसाद घ्या.